शुभ्रा एवढ्या घाईनं का गेली ऑफिसला? तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे, कसलं तरी प्रेझेंटेशन. आज मला डॉक्टरकडे जायचंय. हो माहितीये मला, मी घेऊन चाललोय तुम्हाला. तुला काही कामं नाहीत वाटतं? आहेत आजोबा, पण काय ना तुमच्यासाठी ऍडजस्ट करतोय. अरे वा वा वा, छान. ते बाडीने आणलेले स्पोर्ट्स शूज काढून ठेव, ते घालून मी आज डॉक्टरकडे जाणार आहे. आजोबा जायला वेळ आहे हो, थांबा ना जरा. शूज आत्तापासून कुठे घालून बसताय? तुम्ही बसा ना शांतपणे. काम चुकार आहे हा, मी बघतो. बाहेर जाऊन आलोच. अरे डॉक्टरकडे जायचंय ना. हो मला माहितीये आजोबा. अरे डॉक्टरच्या पण वेळा असतात. डॉक्टर उशिरापर्यंत असतात आजोबा, काळजी करू नका. मी म्हटलंय ना एकदा घेऊन जातो. अरे पण वेळेवर ये. हो येतो. उशीर करू नको. अरे पूर्ण डॉक्टर 2-2 महिने भेटत नाहीत. काय मुलगा आहे ना, शपथ. हे म्हातारपण नको आणि कुणावर अवलंबून राहणं पण नको. हाय. बघितलं, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे याला घेऊन आले मी. कुठे राहिलाय कोंबडीचा? बरं तुम्हाला अजून काही हवंय तर ऑर्डर करा, कॉफी ज्यूस काही. हो मला चालेल. मला पण चालेल. वेटर रिपीट. अच्छा मी काय बोलत होतो? हा येस, बिझनेस बद्दल. तू बोलताना किती हँडसम दिसतोस, किती छान बोलतोस. ए सुरी, तो माझा नेबर आहे, तू त्याच्यावर लाईन मारू नकोस हा. हे बरं आहे सोहम, या बाबतीत आपल्या दोघांचंही सेमच आहे. माझा नवरा दुबईत असताना माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यायला मी इथे मुंबईत राहिले, आणि तू शुभ्राच्या जॉबसाठी तुझा आनंद कॉम्प्रोमाइज करतोच आहेस. शुभ्रा ऑफिस मध्ये आणि असावरीताई स्वतःच्या नवीन घरात मस्त मजेत आहेत, आणि सगळा भार तुझ्यावर पडतोय. जावं लागेल का सोहम तुला? नाही आहे मी. काय झालंय सांग. असं काही नाही, म्हणजे तुम्ही गेल्यानंतर एवढ्या मोठ्या घरात मी एकटी काय करू, माझा वेळ कसा जाईल कळत नाहीये मला. टीव्ही बघायचा. किती वेळ टीव्ही पाहणार? शॉपिंगला जा, भाजी बाजारात जा, ताजी ताजी भाजी बघून फ्रेश वाटेल तुला. खरंच असं करू का मी? हा, तिथून शुभ्रा सोहम दत्ताजींना भेटून ये. मी तुमच्यासाठी आज सुरणाचे काप करू का? वाव, मला खूप आवडतात सुरणाचे काप. ठीक आहे, मी आता बाजारात जाते आणि सुरण घेऊन येते. मग माझ्या बरोबरच निघ ना, मी तुला तिथे बाजारात ड्रॉप करतो, मी पुढे जातो. चालेल का? पण तुम्हाला उशीर होतोय ना जायला. तयारच आहेस ना? पर्स घे आणि चल, तुझ्यासाठी 5-10 मिनिटं इकडे तिकडे. बर आलेच. ये. घरून कशासाठी बाहेर पडलं होतं, काय आठवतं का तुम्हाला? माझं घर इथे घर. मोबाईल आहे का तुमच्याकडे? काय काय करतो? नाही हो, मी फक्त ओळखपत्र बघत होतो. मला काय मूर्ख समजला काय? मला कळतंय तुम्हाला काढलं, मला कळत नाही. मला सगळं कळतंय. म्हाताऱ्या कोताऱ्यावर गाठून लुटता तुम्ही. नाही नाही नाही, मला जायचं तुझ्या रिक्षानी. नाही जायचं, जा चल निघून जा. नाही जायचं मला. अहो आजोबा, नकोय नकोय मला तुझी रिक्षा. चिडताय का? जा 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 जा. तुमच्या खिशात. अरे चोर 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 बघत होतो. चोर 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 चोर. हे बघ, इथे आहेत आपले म्हात्रे आजोबा. अरे आजोबा म्हातारेच असतात ना. म्हातारे नाही रे, म्हात्रे आजोबा. हा हा, म्हात्रे आजोबा. हा आजोबा, ओळखलत का आम्हाला? मी करण, हा अर्जुन, आम्ही तुमच्या बाजूलाच राहतो. ओळखलेत का? हा बघा बघा, चेहरा नीट बघा, ह्याचा बघा. सुरण कसं दिलं? वा, अहो भेंडी बघा ना, किती कोवळी दिसत आहे, छान आहेत, ताजी. भेंडी पण द्या हो, अर्धा किलो जरा. आणि गवार कशी दिली? 20 पाव. गवार द्या पाव किलो. मीटिंग होती आणि मी त्यांना सांगितलेलं मी घरी पोहोचतोय म्हणून, त्यांना जराही थांबता आलं नाही.
आणि मी काय त्यांच्यासारखा फ्री बसलेलो नाहीये. जाऊ दे ना सोहम, आजोबांच्या आणि पप्पांच्या जनरेशनला थोडी कळणार आहे. त्यांनी कुठे अशी कामं केली आहेत? 10 ते 5 ऑफिस, ह्याच्या पलीकडे काही माहितीये का त्यांना? स्ट्रेस काय असतो, प्रेशर कशाशी खातात, यांना थोडी कळणार आहे. तू घरी येतेस ना? घरीच येते हा पप्पा. येते हा सोहम, बाय. तिथेच रोज आपण भेटतो वॉक साठी. माझी सोसायटी माहित नाही तर मग तुम्ही घरी कसं देणार मला? घरी ते मैदानात नेतो. तिथे कोणीतरी ओळखीचा येईलच ना. अरे पण मैदानात तर पब्लिक असते ना, मग हा पण मी आता दमलोय. हा मला पाणी पाहिजे, पाणी. पाणी. आपण बसूया चला. चालू आहे ना आजोबा थोडा वेळ. हा हा थोडा वेळ. आजोबा ऐका ना. आजोबा थोडंच राहिलंय. आजोबा अहो आजोबा ऐका ना. आजोबा रिस्पॉन्सिबल आहेस यार तू. हॅलो, डॉक्टर गंधेज हॉस्पिटल. येस. नमस्कार, मी शुभ्रा कुलकर्णी बोलते. माझे आजे सासरे दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी, त्यांची आज 4 वाजताची अपॉइंटमेंट होती हॉस्पिटलमध्ये. तर तुम्ही प्लीज जरा रेकॉर्ड चेक कराल आणि मला सांगाल का ते? दत्तात्रय कुलकर्णी ना? नाही हो, ते आलेच नाहीत. अहो त्यांनी अपॉइंटमेंट मिस केली. आर यू शुअर? येस मॅम. मगाशी तिकडे ते हरवले होते बघा, ते घरी गेले का? हा, ती 2 मुलं त्या आजोबांना घरी घेऊन गेले. हो का? बरं झालं बाई, बिचारे. हा चला आता लगेच रिक्षात बसा. हा, अरे अरे मला वडापाव खाऊ दे, मग निघूया. अहो, बसून घ्या हो आजोबा, रिक्षात खा. आधीच उशीर झालाय. कशाला उशीर झालाय? कुठे जायला उशीर झालाय? आजोबा प्लीज बसून घ्या ना. थांबा, आधी खातो मग निघू. नाही नाही नाही, आधी रिक्षात बसून घ्या. आपल्याला जायचंय नंतर. चला 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 रिक्षात आजोबा, बसून घ्या. रिक्षात आजोबा, बसून चला, चला, खायचंय. चला. चला आता लवकर. मी बाजारात गेले होते ना, बाजारात ना मस्त रताळी दिसली मला. तुला आणि बाबांना दोघांनी रताळ्याचे काप आवडतात ना खूप. म्हटलं घरी जाऊन रताळ्याचे काप करावेत छान. आणि टीव्ही काय बघतोयस? माझ्याशी बोल ना राजा. हा तू बोल, मी ऐकतोय. शुभ्रा आणि बाबा जाऊन आले का डॉक्टरांकडनं? काय म्हणाले डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? तू पण गेला होतास का रे? ए सोहम, अरे मी तुझ्याशी बोलते. कुठे आहेत बाबा? आई आजोबा हरवलेत. त्याला का नाही गेलास रे त्यांना? का अशी काय करतेस आई? शुभ्रा गेली आहे ना शोधायला. बरं मला सांग, मी पण शोधायला गेलो आणि आजोबा घरी आले म्हणजे घरात कोणी असायला नको का? हे बघ आता मी आहे ना घरात. तू जा राजा, जा. ती एकटी शोधत असेल ना त्यांना. जा लवकर शोधून आण त्यांना. जा बाळा, जा. सोहम, असं कसं झालं? कसे हरवले ते? शुभ्रामुळे. हा हे बघ, तू शुभ्राला काही बोलू नकोस. खरं तर शुभ्रा त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणार होती, पण तिला ऑफिसमधून यायला खूप उशीर झाला, म्हणून शेवटी आजोबा एकटेच निघून गेले. चल पळ. काय झालं आजोबा? जरा फोन लावा, फोन. हा लावतो. आले बाबा, आले बाबा. कुठे गेला होता तसे तुम्ही? आमची काय अवस्था झाली असेल माहितीये का तुम्हाला? असे कसे गेलात? तुम्हाला कुठे सापडले बाबा? बाबा या बसा इकडे. मी पाणी आणते बाबांसाठी. बाबा सावकाश. हे घ्या पाणी, घ्या पहिल्यांदा पाणी घ्या. सावकाश बाबा. असे कसे हो गेलात तुम्ही? कसावरी
आता आलेत ना बाबा, आता नको रडूस. अहो देवाच्या कृपेने आज सापडले, उद्या नसते सापडले तर कारखानेच काकांबरोबर बागेत जाणं वेगळं आणि एवढ्या लांब डॉक्टरांकडे एकट्याने जाणं. तुम्हाला माहिती मला साधी सर्दी झाली ना, मला कधीच बाबांनी एकटीने कुठे जाऊ दिलं नाही, नेहमी माझ्या बरोबर असायचे. तुला नाही कळवावं असं वाटलं मला. तुझं काम, तुझ्या कामाचं टेन्शन मला सगळं समजतंय, मला सगळं मान्य आहे, पण तुझं हे टेन्शन आज आपल्याला किती महागात पडलं असतं. माझ्या बाबांना जर काही झालं असतं तर आपण काय केलं असतं शुभ्रा, आपण कुठे गेलो असतो. आपल्या माणसाच्या तब्येतीपेक्षा महत्वाचं आहे का तुमचं काम आणि तुमच्या नोकऱ्या. बघ जरा त्यांच्याकडे, बघ म्हणून बघ त्यांचे पाय, बघ जरा, बघ किती सुजलेत पाय त्यांचे. काकांनी तुला सांगितलं होतं आजोबा डॉक्टरांकडे गेले, मग तू उलटा परत हॉस्पिटलमध्ये का नाही गेलास. माहित होतं ना तुला, आणि इथे तू आईंसमोर माझी बाजू मांडतोस. हो, मी म्हणाले होते आईंना की येस, मी आजोबांना डॉक्टरांकडे घेऊन जाईल आणि त्याप्रमाणे सगळं ऍडजस्ट सुद्धा करणार होते, पण सकाळी काय घोळ झाला हा आईंना माहित नव्हता रे, पण तुला माहित होता ना. हे सगळं ऐकल्यानंतर तू मला कमिट केलंस की तू घेऊन जाशील आजोबांना डॉक्टरांकडे, राईट. सांगितली नाहीस रे मला तुझी मीटिंग होती ते. सांगितलं असतं तर तू ऍडजस्ट केलं असतंस का. नाही ना. आणि तुझ्या आधी इतके प्रॉब्लेम होते, त्यात मी माझा प्रॉब्लेम सांगणार. उगाच कशाला भर टाकू ग मी माझा प्रॉब्लेम सांगून तुला. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, मी करतो ऍडजस्ट. घेतली मी जबाबदारी. अरे पण स्वतःहून घेतलीस ना जबाबदारी, मग आजोबांना एकट्यांना का जावं लागलं सोहम. कारण यांनाही धीर धरवत नाही. बरं, मीटिंग मध्ये असताना 5-5 मिनिटांनी फोन लावतायत. मी त्यांना सांगितलं 10व्या मिनिटाला मी घरी पोहोचतोय, पण नाही, ते निघून गेले. माझ्यावर काय घालतोस कोंबडीच्या. तू तुझं लिमिट क्रॉस करतोयस. एक मिनिट, माझ्याच घरात मी काय बोलायचं हे तू मला सांगणार. बरं, आज जे काही घडलंय त्याबद्दल आजोबांना सॉरी बोलायचं सोडून तू मला काय ब्लेम करतेस. सोहम इनफ. नाही सर, काय ना, आई या घरातनं गेल्यापासून ही माझ्यावर बॉसिंग करते. ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, ती गोष्ट तशीच झाली पाहिजे. आईने साधा चमचा सुद्धा उचलायला दिला नाही मला कधी या घरात. पण ही मला घराखाली बादल्या घेऊन पाणी भरायला काय पाठवते, इथे किचन मध्ये भांडी घासायला काय लावते. बस कर सोहम आता. सोहम, आता विषय भरकटतोय, आपण नंतर बोलूया. नंतर कशाला, कळू द्या ना आईला सगळं. आणि मी ते कधीही तुटू देणार नाही. हे आपलं 5 जणांचं कुटुंब गुण्या गोविंदाने एकत्र राहील. प्रॉमिस यू. काय देतोस ते. कान तृप्त झाले माझे. अहो, किती दिवसात ती हाक ऐकली नव्हती. हे अभिजितराव जावई बापू म्हणजे कसं मिळमिळीत वाटत. चप्पल चोर कसं एकदम खणखणीत. घ्या 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 घ्या, तुम्ही हे काप संपवा, तोपर्यंत मी बाकीच्यांना घेऊन येतो.
दत्ताजी अहो सगळ्यांना बोलवतो म्हटल्यावर चेहरा कशाला पाडताय? भरपूर केलेत का? तुम्ही हवे तेवढे खा. तसं नाही रे, एवढा सगळा तमाशा झाल्यावर सगळे पुन्हा एकत्र येतील का जेवायला? 5 मिनिटं, मला फक्त 5 मिनिटं द्या. सगळे येतात की नाही बघा. आलो. चार्जर कुठे गेला यार माझा? एक गोष्ट जागेवर सापडत नाही. आई गेल्यापासून ना सगळी वाट लागली आहे माझी. सगळ्यांना मीच वाईट दिसतो. आई सुद्धा मला जाब विचारते. पण या सगळ्यात आईने कुठे तिची जबाबदारी पार पाडली? एक लग्न पुरेसं नव्हतं, दुसरं लग्न करायची काय गरज होती तिला? माझ्यावर पडलेल्या जबाबदाऱ्यांचा मला राग येत नाही, एक. आणि दुसरी गोष्ट, माझी चिडचिड किंवा आपल्यातली भांडणं याचं कारण तुझं चुकीचं वागणं आहे. ओके? एक जबाबदारी दिली होती ना रे तुला, आजोबांना नीट डॉक्टरांकडे घेऊन जा. ती तरी पार पाडू शकलास नाही. तुझ्यामुळे ते एकटे डॉक्टरांकडे गेले आणि म्हणून ते हरवले. अरे काय हरवले? आले ना ते परत. उगाच दरवेळी मला कशाला ब्लेम करत असतेस ग तू? आणि इतकंच होतं तर तू घेऊन जायचं होतं. हो, मीच घेऊन जाणार होते, पण आली मला एक इमर्जन्सी आणि मला असं वाटलं की तू समजून घेतलीस ती. हो ना, मग मला पण इमर्जन्सी आली, त्यामुळे मला सुद्धा घेऊन जाता नाही आलं त्यांना. नेहमी काय तुला संशय घ्यायचा असतो? नाही तर काही बोललो तरी क्रॉस चेक करायचं असतं तुला. इतकाच विश्वास नव्हता ना, लग्न कशाला केलंस ग तू? ऍक्च्युली माझीच चुकी झाली. लग्न आधी मला माहिती होतं तू अशी आहेस थोडी थोडी, पण मी म्हटलं लग्न झाल्यावर सुधरशील. पण नाही, मला ना पश्चाताप होतोय मी का लग्न केलं तुझ्याशी. मी हे लग्न करायलाच नको होतं ना. मी तुझ्याशी लग्न केलं असतं ना, तू माझ्या आईचं लग्न लावून तिला घराबाहेर पाठवलं असतंस. सोहम, सो सॉरी. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं ना? कंटिन्यू प्लीज, चालू द्या. पण पुढच्या वेळी या रणभूमीच्या दाराला आतून कडी लावा आणि मग युद्ध सराव करा, म्हणजे इतरांवर असे बॉम्ब पडणार नाहीत. लग्नानंतर अशा उशांच्या मारामारीमध्येच खरी मजा असते असं ऐकलं होतं, पण आज पहिल्यांदा बघतोय आणि आता लवकरच अनुभवणार सुद्धा आहे. सो मस्त मारामारी करा, मस्त भांडा, पण यासाठी आहेत तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं. 4थ्या मिनिटाला तुम्ही दोघांनी मुकाट्याने बाहेर यायचंय, कारण माझ्या हातचं गरमागरम जेवण आणि दत्ताजी तुमची वाट बघतायत. खूप भूक लागली आहे त्यांना, लवकर या. तेच की सोहमला तो शुभ्राला सोडूच शकत नाही मुळे. आणि तू असा का नाही विचार करत? आईवर इतकं प्रेम करणारा मुलगा तुला मिळालाय, मैत्रिणीसारखी सून मिळाली, आणि टॉप ऑफ इट म्हणजे बोनस म्हणून माझ्यासारखा समजूतदार, रुबाबदार, सगळ्यांना हेवा वाटावा असा नवरा तुला मिळालाय. हे माझ्या बाबतीत तू सॉलिड लकी आहेस. अगं बाई, हो का? म्हणजे तारेवरची कसरत चालली असते तुझी. नकाही माझ्या चुका पाठीशी घालू. आज जर आजोबांना काही झालं असतं ना, तर मी आयुष्यात कधीच माफ करू शकले नसते स्वतःला. ए शुभ्रा, नको बोलूस ग असं. चुका काय माझ्याकडनं नाही झाल्यात का? किती चुकले मी. तुला आठवतं का, मी ह्यांना तो कॅमेराचा चेक द्यायला गेले होते, किती पाऊस पडला होता, मला घरी यायला केवढा उशीर झाला होता, बाबांना आणि सोहमला किती भूक लागली होती, घरात एवढा सगळा पसारा पडला होता. शेवटी बाबांना बाहेरून जेवण मागवावं लागलं. आजारी पडले होते दुसऱ्या दिवशी, पोटात दुखत होतं त्यांच्या. अभिजित राजे आणि आई आल्यात, सो त्यांना मी म्हणजे कळलं. शुभ्रा जेवायला बसली असेल आणि तू. छान. या अभिजितने ना सगळ्यांना स्वतःसारखं बनवलंय, आणि हल्ली बायकांनी आवडत नाही जेवण वाढायला आणि स्वयंपाक करायला. सोहम, पुरुषांनी ना कसं पुरुषासारखं राहावं, स्वतःच्या मस्तीत.
तोम्या बरं बाबा जा तू. तुला जेवण वाढायला उशीर झाला ना तर शुभ्रा राखवेल बाबा तुला. हो का आजोबा? आवडतात, छान असतात. बरं आजोबा मला सांगा, आई जास्त छान करतात रताळ्याचे काप की आज सरांनी केलेत ते जास्त चांगले झालेत? आजोबा सांगा ना, आणि खरं खरं सांगायचंय. असा आणि छान बनवते. काय? हा पण छान बनवतो. बाबा दत्ताजी, तुम्ही मगाशी मला काय म्हणालात हो? गप्पा गोष्टी नंतर, आता जेवायला बसा भाऊ. बसा. घाई होती. बरं, तू पूजा करत होतीस, त्यानंतर तू नाश्त्याची तयारी करणार, मग उशीर झाला असता म्हणून मग नाश्त्याची सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली. तुम्ही आवरून घ्या, तुम्ही याल तोवर नाश्ता तयार झालेला असेल. अहो मी असताना तुम्ही स्वतः नाश्ता करून घ्यायचा. ही गोष्ट कशी पटेल मला? बरं बाबा, आजपासून दिवसाची सुरुवात तुझ्या हातच्या पौष्टिक अन्नाने करीन. मग तर झालं. बाबांनी नाश्ता केला असेल का? त्यांना गोळ्यांची आठवण करून द्यायला हवी. बबड्याच्या फोनवर फोन करून बघते. अरे यार, आई कशाला फोन करते आता? आजोबांची चौकशी करायला केला असणार. तिला एक ह्यांच्याशिवाय चैन पडत नाही. बबड्या तर फोन उचलत नाहीये. परत बबड्याचं आणि शुभ्राचं काही भांडण नसेल ना झालं? अरे सोहम, तू थालीपीठ आत्ता खाशील का आजोबांबरोबर खा? हे काय करतेय? ए प्रज्ञा, तुला 2 मिनिटाचा फोन करायचा होता ना ग? 20 मिनिटं झाली आता, अजून काय बोलतेस फोनवर? अगं तुझ्या महागड्या फोनवर बोलायचंस की एवढं? आई तुम्हाला फोन करते मी परत. अगं ऐक ना, हिने असं घाईघाईत फोन का कट केला? काय ग, तू सकाळी सकाळी आमच्या घरी येऊन बसतेस. तुझ्या घरी पण म्हातारे सासू सासरे आहेत ना? जरा मदत कर की त्यांना. त्या काकू अंगात कणकण असली ना तरी तुझ्यासाठी राबत असतात. घरी जा आणि त्यांना मदत कर. शुभ्रा, तू मला चक्क घालून देतेस घरातून? हो, तुला कळलं नाही? आजोबा आता वॉक वरून आले आणि त्यांनी तुला पाहिलं ना तर त्यांचा वेगळ्या लेवलचा संताप होईल. त्या आधी निघा आता. जातेच मी. एवढं काही इन्सल्टिंग बोलायची गरज नाहीये. त्यालाही त्याच्या कामाचा व्याप असतो म्हणा. काय करू, खरंच काही कळत नाही हो मला. तू जरा वेळाने लँडलाईन वर करून बघ. ओके? बरं, मी निघू? हो हो, निघा तुम्ही. नक्की? हो हो, खरंच निघा. म्हणजे माझी काळजी करू नका. एकदा बाबांशी बोलले ना की बरं वाटेल मला. ओके, बाय. चला आता पटापट खाऊन घ्या. आजोबा, मला पण जरा ऑफिसची गडबड आहे, त्यामुळे मी माझं काम उरकते. तुम्ही दोघांनी खाऊन घ्या. हा, आजोबा सावकाश. सावकाश सावकाश. सोहम, लक्ष कुठे आहे तुझं? अरे समोर पाणी आहे ना तुझ्या, मग आजोबांना देता नाहीये? तू नाश्ता ठेवला तेव्हा पाणी ठेवायचं होतंस ना. उगाच कशाला माझ्यावर ओरडतेस? 1 मिनिट थांब. कुठे चाललायस तू आता? सोहम, सोहम तू. गुड मॉर्निंग. अरे सर, व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज. या ना. सकाळी सकाळी दोघं कसे काय आलात? नाही, दोघं नाही, एकटा झालोय. म्हटलं तुम्हाला भेटावं, जरा एक सरप्राईज द्यावं. हे बघा. हे काय आहे? ओ माय गॉड, आजोबा हा नवीन मोबाईल आहे. वाव. अरे माझ्याकडे एक मोबाईल आहे.
तो चालत नाही म्हणून दुरुस्तीला दिलाय ना, आता हा वापरा. हा कसा वापरू? हे असे फोन वापरणं अवघड असतं. अहो काय अवघड नाही, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. बोल. मी निघतोय. थांब जरा, मला पैसे देऊन जा. संध्याकाळी ग्रोसरीचं सामान आणायचं. का तुझ्याकडे पैसे नाही आहेत? माझं महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन मी दिलंय सोहम. तुझ्या कॉन्ट्रीब्युशनचं काय? हे बघ, इलेक्ट्रिसिटीची बिलं आहेत, सोसायटीचं बिल असतं, आजोबांची औषधं असतात, घरचं सगळं सामान, फळं भाज्या, किती काय काय असतं सोहम. मग मी काय करू? तू असं ऐनवेळी सांगतेस, मी काय एवढे पैसे खिशात घेऊन फिरतो? ठीक आहे ना, 1 महिना मॅनेज कर ना तुझ्या पैशांनी घरचं सामान. पाणी. हा देते. सगळं ठीक आहे ना शुभ्रा? हो सर, एकदम व्यवस्थित. सोहम, ते जरा जॉब स्ट्रेस आहे ना, बाकी काही नाही. ऑल वेल सर. सर ऐका ना, मी मस्करी करत होते मगाशी. तुम्ही प्लीज माझ्या हातचं थोडंसं खाऊन जा. पण माझ्या लेकीच्या हातच्या स्वयंपाकापुढे सगळंच फिकं आहे म्हणतो. वा, असा बरी असा मान देणारा, मान ठेवणारा नवरा तुला मिळालाय. बरं वाटतं बघ. बाबा यांनी काही खाल्लं नाही का तिकडे? नाही ग, मी खूप आग्रह केला पण नको म्हणाला. पण तू बरी आहेस ना? बाबा मी बरी आहे. मी नंतर बोलते हा तुमच्याशी. बरं, आता माझ्याकडे माझा फोन आहे, तेव्हा कधीही मला फोन कर. ठेवते हा बाबा. टोकाला जाऊन विचार करायची काही गरज नाही काय. आणि जर त्यांना दोघांना एकमेकांना सांभाळता आलं नाहीच, आपण आहोत ना, बोलू त्यांच्याशी, समजावून सांगतो त्यांना. आणि माझी खात्री आहे, तू समजावून सांगितलंस ना तर दोघांनाही समजेल. इतके समजूतदार आहेत दोघं. आणि शिवाय मी आहेच. होय, सो तुला त्या दोघांसाठी जे काय करावं असं वाटतंय ते सगळं कर. माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला. ओके? किती महाग आहे ते? सोहम, अरे काय बोलतोयस तू? घर खर्चाचा आणि जेवणाचा काय संबंध आहे? हे बघ, आपण नंतर बोलूया. तू जेव आता शांतपणे. नंतर कशाला, आत्ता बोलूया ना. तुझी चूक असली की लगेच विषय बदलायचा. मगाशी जे उगाच पैसे मागत होतीस ना, उगाच म्हणजे उगाच पैसे मागत होते मी सोहम? घर खर्चाचे पैसे तू द्यायला नको का? मी जर का माझा शेअर दर महिन्याच्या सुरुवातीला देत असेल तर तूही ते करायला हवं ना. काय ना आई, एकाच्या पगारात अख्खं घर मॅनेज करायची. आणि जर का तुझ्याकडे पैसे, तू माझ्याकडे कशाला मागतेस? माझं किती जीव खाल्लायस. हे बघ सोहम, आपण नंतर बोलूया. नंतर कशाला? नंतर बोलायला तू असतेस. सोहम ऐक, आपण खरंच नंतर बोलूया. नाही, जेवून झाल्यावर काय ना, तू एकतर निघून जाशील ऑफिसला, नाही तर आज जाऊन लॅपटॉपवर काम करत बसशील. काय ना, तुला हल्ली काहीतरी हवं असलं ना तरच मी आठवतो, नाहीतर पैसे हवे असले की माझी आठवण येते ना तुला. ऐक, आपण नंतर बोलूया. नाही, नंतर कशाला? हे असलं महागाईचं पनीर वगैरे आणताना मला विचारावं असं नाही वाटत तुला? काय ना, कष्ट करणाऱ्याला किंमत असते पैशांची. आयतं मिळालं तर काय. सोहम, इनफ. इनफ कशाला? पैशावरूनच एवढं भांडलीस ना, मग आता बोल ना तू. येऊन घ्या ना आजोबा, असं भरल्या ताटावरून नका उठू. आजोबा, आजोबा प्लीज थांबा ना. पप्पा, लिस्ट लक्षात आहे ना तुमच्या? 2 किलो कांदे, 3 किलो बटाटे, टोमॅटो आणि बाकीच्या भाज्या पण आणायच्या आहे. नंतर पिशव्या जड झाल्या म्हणून कटकट करत बसू नका मला. झालं तुझं समाधान? 1 मिनिट, मी काय केलंय? पैशावरून मी भांडते असं म्हणालास ना. घर खर्चासाठी पैसे देणारच नाहीयेस का तू? बघू म्हणजे? हे बघ, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. तुला उत्तर द्यावं लागेल. नको तो विषय काढलास तू जेवताना.
बघितलंस, भरल्या ताटावरून उठून गेले आजोबा. हेच हवं होतं का तुला? सोहम, मुद्दाम करतोयस का तू हे? तू मुद्दामून करते शुभ्रा. असे स्वतःचे हाल करून घेऊ नको सोहम. अरे उपाशी राहून कसं चालेल? चल, आज मी तुला जेवायला घेऊन जाते. मस्त पनीर पसंदा खाऊया. आता? हो, वेळ आहे माझ्याकडे. नाही, नको. चल रे सोहम. हा, म्हणजे मला बाजारात जायचं होतं, पण पप्पांना मी एकट्या नाही पाठवू शकते. आणि सोहम, तुझ्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकते मी. चल. हा, मजेत आहे काका. बर, संसार कसा काय चाललाय तुझा? एकदम मस्त. आणि हो, अभिजित कसा आहे? अहो, बरे ते. काका असं काय करता? ते भेटतात ना तुम्हाला रोज अभिज किचन मध्ये? अगं हो, पण त्याला बोलायला वेळ कुठे असतो? सारखा कामात असतो. येते हो काका. आणि तुलाही कामं असतील ना? अहो नाही काका, मला कसली कामं आली आहेत. माझा वेळ कसा घालवावा तेच कळत नाही मला. सोहमची, बाबांची, तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते आणि बाबांची खूप काळजी वाटते हो मला. पाहिलं ना काल काय झालं ते. मला असं वाटतं बाबांना एकटं सोडून कुठे जाऊच नाहीये. काका, तुम्ही पण जरा आमच्या घरात डोकावत जा, बाबांची जरा काळजी घेत जा. बाबड्या, शुभ्रा. बाबड्या, ए बाबड्या, अरे तू काय करतोस? उठ उठ, आधी उठ तू. ते फडकं सोड, सोड ते फडकं. उठ उठ पहिल्यांदा, उठ. अरे ते फडकं दे माझ्याकडे. बाबड्या, काय चाललंय? आई, तू कशी काय आलीस अचानक? अरे मी सहजच आले, पण हे काय आहे? हे जेवणाची पानं वाढली आहेत आणि तू तू जमीन पुसतोयस. काय प्रकार आहे हा? सोहम, आधी खाली बस, खाली बस. इकडे बस, इथे. काही नाही झालंय ग, काहीच नाही झालंय. सोहम, जेव ना सोहम. नाही, नकोय मला काही. सोहम, असं काय करतोयस राजा? कितीही राग आला ना तरी अन्नावरती राग नसतो काढायचा कधी. घे, घे ना. खा, मी भरवते तुला. हे बबड्या, असं नको रे करूस बाळा. घे ना, घे. हे बघ, तू आता जेव, काही काळजी करू नकोस. मी आलेस बाळा. तू समजतेस तसं काही नाहीये. बाबा, तुम्ही आधी जेवून घ्या, आपण नंतर बोलू. घ्या. शुभ्रा, फोन दे इकडे. काय झालंय? खरं सांग, तुम्हाला घर खर्चाचे पैसे का देत नाहीयेस सोहम? काय सारखं पैसे पैसे करत असतेस तू? कारण अर्धे पैसे तूही देणं अपेक्षित आहे आणि हे तुलाही माहितीये, कळतंय ना? मग तू विषय बदलून वाद का वाढवतोयस? सो मगाशी सुद्धा तेच केलंस तू. काय झालंय? मुद्दाम करतोयस का? तुझ्या पगाराचं काय झालंय? आलाय ना का नाही आलाय? का संपवलाय सगळा पगार? एक मिनिट. आणि काय रे, माझा हा स्वभाव आवडला होता ना तुला लग्नाआधी, तेव्हा तूच म्हणायचंस ना मला स्वतंत्र आहेस पण बेजबाबदार नाहीयेस म्हणून आवडतेस मला. मग आज काय झालंय? इतका का बदललायस तू सोहम? मला तर असं वाटायला लागलंय ना की मी ज्या मुलाशी लग्न केलं होतं तो सोहम हा सोहम नाहीच आहे. तू खूप जास्त बदललायस सोहम. लग्नासाठी तुला कोणी कंपल्शन नव्हतं केलं आणि आहेस ना तू स्वतंत्र. मग घे तुझा तू कॉल. ऐक ना, मला सांग ना, आईला परत कसं आणायचं? सोपं आहे. तू ती गोष्ट ऐकलीस ना, राजकुमारीचा जीव पोपट्यात असतो, तसा तुझ्या आईचा जीव तुझ्या आजोबांमध्ये आहे. त्यांना जरासा त्रास झाला की ती कासावीस होते, हातातलं काम टाकून असेल तशी धावत येते, जराच्या त्रासाने एवढं करते. तो त्रास जरा वाढवलास ना तर बॅग उचलून लगेच इथे येईल.
जेवायला वाढते ना तो थाळा किंवा पितळेचा तो मोठा डबा, पिठाचा डबा, कढई, अशी सगळी भांडी. हो 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 हो. मग देऊ का मी तिला? चांगली भांडी आहेत तिच्याकडे. दे ना, नाहीतरी मी नुकतंच नवीन शॉपिंग केलंय. बघा नक्की देऊ नये कपडे त्या भांडीवालीला, छान भांडी आहेत तिच्याकडे. हा हा दे, चांगलं भांड घे त्याच्या बदल्यात. बर. हे घे, हे बघ. हे काही जुने कपडे आहेत माझ्याकडे. घे, काय तेच बोल, दाखव. या 2 कढया दे मला. अहो आम्हाला परवडायला पाहिजे ना. 2 कड्या पाहिजे असतील ना, अजून 2 साड्या टाका बघा. अगं त्या घरात येताना मी जुन्या साड्या आणल्याच नाहीत ना माझ्या, नाही तर दिल्या असत्या. मला ह्या 2 कढया हव्यात, एक माझ्यासाठी आणि एक माझ्या सुनेसाठी. अहो नाही परवडत हो ताई. हे बघ, तू 2 दिवसांनी आलीस ना तर नक्की देईन तुला मी, नाहीतर राहू दे, काहीच नको मला, राहू दे. नाही नाही राहू द्या, घ्या कड्या. आपण परतच्या वारीला येईल ना तेव्हा मात्र साड्या द्या. छान येतात गाड्या तुझ्या. एक ही माझ्यासाठी आणि दुसरी ना माझ्या सुनेसाठी, शुभ्रा, माझी सून. होय, छान नाव आहे. हा हा. आणि दुसऱ्या कोणाला कपडे देऊ नका आता, मलाच द्या काय. हो हो. आणि जरा याला हात लावा. हो थांब, सावकाश. घे पकड, सांभाळून ग बाई. आसावरी, आसावरी, नवीन जीन्स कुठे ठेवलंय नी? आसावरी, आले आले. अरे वा, हे काय कढया? दारिद्र्य येतं घरात. हा, जुने लोक मी दत्ता, आपले हे दत्ताजी वगैरे. बाबांना काही बोलू नका तुम्ही. मी दिलेत ना तुमचे कपडे, मला बोला. हो हसताय काय तुम्ही? तुम्ही मला हसताय ना? हसताय ना तुम्ही? मस्करी करताय ना माझी? नाही माहितीये मला. ठीक आहे, मी जाते त्या भांडीवालीला शोधून काढते आणि तुमचे सगळे जुने फाटके टिघळ लावलेले भोकं पडलेले कपडे घेऊन येते आणि देते. झालं? थांब 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 थांब, चुकलो. मस्करी नाही करत आहे मी, खरंच. अजून हसताय? हसू येते त्याला मी काय करू आता. बरं ते जाऊ दे, तसं नको करूस तू. तिकडे जाण्यापेक्षा आता मी जाताना घालू काय ते सांग ना. अरे हाय आई, काय आज का व्हिडिओ कॉल? हो, तुला गंमत दाखवायची आहे. गडबडीत नाही आहेस ना बाळा? नाही नाही, जरा स्वयंपाक चाललाय, बाकी काही नाही. बोला ना, सहज केलात का फोन? अगं आज ना यांचं कपाट आवरायला काढलं होतं. यांचे जुने कपडे देऊन मी भांडीवालीकडनं 2 कढया घेतल्या. आपल्या घरातल्या एका कढईचं कोटिंग गेलंय ना, म्हटलं एक कढई तुझ्यासाठी. हे चालेल ना तुला? देऊ ना ही कढई? बघ. शुभ्रा, नाही म्हणू नकोस. बरीच महाग पडली ती मनातली कढई. माझ्या 2 डिझायनर जीन्स देऊन घेतले. म्हणजे छे ग, फाटक्या होत्या. अहो हो, आलो आलो आलो. अहो ऐकलं का? हो आलो. आलो आलो. अहो अहो काय करताय तुम्ही? कुठे गेले हे? आलो आलो आलो. अहो जरा दरवाजा उघडा ना. हो येतो. अहो हो आलो. काय करताय? अगं काय नाही, हे बघ. अहो हे बघ. बघा, मस्करी करत होतात ना माझी तुम्ही? माझा जीव गेला असता म्हणजे? हो का? साडी दिली तर जीव जाणार. आणि माझ्या 2 डिझायनर जीन्स देऊन तू कढया घेतल्यास तेव्हा नाही गेला माझा जीव. पण खरं सांगू, माझी खात्री होती तुम्ही नाही माझी साडी देणार. खोटं. मग रडलीस कशाला? संध्याकाळी साडी नेसून तयार राहा, मी येतो. गोळ्या घेतल्यात? अगं नाश्ता आणि गोळ्या शुभ्रानी जाताना काढून ठेवले होते.
नाश्ता घेतला, मग गोळ्या घेतल्या. तू उगाच काळजी करू नकोस. अहो काळजी खरंच नाही बाबा, अगदी सहज फोन केला. आज मला येता येणार नाही ना त्या घरी. ह्यांच्या काही मित्रांनी ना आमच्या लग्नानिमित्त जेवण ठेवलंय, तिथे जायचंय आम्हाला दोघांना. अरे वा, छान आहे की. म्हणजे आज दोघं तुम्ही बाहेर जाताय. छान छान छान. हो बाबा, आपण खरं सांगू का, मला जरासं दडपण आले हो. म्हणजे ह्यांच्या मित्रमंडळींना मी कधी भेटले नाहीये ना. अगं मग काय झालंय? पडा ना शांतपणे, नाही तर परत त्रास सुरू होईल हो तुम्हाला. अगं पण तुम्हाला बाहेर जायचं होतं ना, तसं तू फोनवर बोलली होती. हो, पण काही हरकत नाही बाबा. मी ह्यांच्यासाठी चिठ्ठी लिहून आली आहे. बाबा तुम्हाला बरं नसताना माझं कसं मन लागेल कुठे. तुम्ही आता झोपा, झोपा, शांतपणे पडा. या शांत झोपा बाबा. मी आहे ती तुमच्या जवळच बसलीये.